मित्रांनो, भारताला थोर संतांचा वारसा लाभला आहे. माणूस थोर होतो तो त्याच्या विचारातून. ही म्हण त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते, कारण त्यांनी मानव जातीला दिलेले विचार आजही तितकेच उपयुक्त, उचित व कल्याणकारी आहेत. आणि म्हणूनच संतांचे विचार या सेगमेंटमधून आपण आपल्या संतांनी दिलेले महान विचार व त्यांचा अर्थ जाणून घेणार आहोत. आणि आज आपण संत ज्ञानेश्वर गाथा अभंग 2 यातील त्यांचा विचार व त्याचा अर्थ मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये जाणून घेणार आहोत. चिदानंद रूप चेतविते एक, एकपणे गुणागुणी दावी अनेक. आदी अंती गुण सर्वत्र निर्गुण, गुणासी अगुण भासतीना. कैसे जाले अरूपी गुणी गुण वृत्ती, सगुण पाहता अंतरले गती. बाप रखुमा देवी वरू, विठ्ठलू नंद नंदनू. आदी अंतू एकू, पूर्ण सनातनू गे माये. संत ज्ञानेश्वर गाथा अभंग 2 अर्थ मराठी. सच्चिदानंद स्वरूप असलेला परमात्मा वास्तविक एकच आहे, जो आपल्या भक्तांसाठी सगुण साकार रूप धारण करून भक्तांच्या आराध्य रूपात त्यांना दर्शन देतो. आदी अंत गुणाने परमात्मा हा सर्वत्र निर्गुण निराकार रूपात आहे. त्या निर्गुण निराकार रूपी परमात्म्याच्या ठिकाणी सगुण साकार रूपाची अनुभूती घेत असतानाच गुणच अगुण झाल्यासारखे भासले. अर्थात परमात्मा व जीवात्म्याचे ऐक्य घडून आले व जीवात्माने परमात्म्याचे निर्गुण निराकार रूप जाणून घेतले. त्या निराकार रूपी भगवंताच्या ठाई गुण कसे दिसतात याचा विसर पडला व त्याचे सगुण रूप पाहता विमूढ झाल्याने मनाची गती कशी खुंटते ते कळले नाही. हिलाच समाधीवस्था म्हणतात. रखुमा देवीचा पती विठ्ठल व नंदचा नंदन कृष्ण माझा पिता आहे. अंतोच या विश्वाच्या निर्मितीच्या आधीपासून व अंतानंतरही असणारा, एकटा पूर्ण विश्वाला व्यापणारा परमपिता परमात्मा सनातन आहे. सनातन म्हणजेच शाश्वत. संत ज्ञानेश्वर गाथा अभंग 2 अर्थ हिंदी. सच्चिदानंद स्वरूप भगवान वास्तव में एक ही है, जो अपने भक्तों के लिए सगुण साकार रूप धारण करते हैं और भक्तों को उनके आराध्य रूप में दर्शन देते हैं. आदि अंत गुणों के परमात्मा सर्वत्र निर्गुण निराकार रूप में हैं. उस निर्गुण निराकार ईश्वर के स्थान पर सगुण साकार स्वरूप का अनुभव करते समय ऐसा प्रतीत होने लगा मानो गुण ही अगुण बन गए हो. अर्थात परमात्मा और जीवात्मा की एकता हो गई और जीवात्मा को परमात्मा के निराकार स्वरूप का ज्ञान हो गया. उस निराकार रूपी ईश्वर के अनंत गुण कैसे प्रकट होते हैं यह भूल गया और उसके सगुण रूप को देख अत्यंत मोहित हो जाने के कारण मन की गति कब धीमी हो गई ये पता नहीं चला. इसी को समाधिस्थ कहा जाता है. रखुमा देवी के पति विठ्ठल और नंद के नंदन कृष्ण मेरे पिता है, और वो वही है जो इस ब्रह्मांड के निर्माण से पहले और अंत के बाद भी अस्तित्व में रहेंगे. संपूर्ण ब्रह्मांड को व्याप्त करने वाला एकमात्र परम पिता परमात्मा सनातन है. सनातन का अर्थ है शाश्वत. संत ज्ञानेश्वर गाथा अभंग 2 अर्थ इंग्लिश. द गॉड इन द फॉर्म ऑफ सच्चिदानंद स्वरूप इज एक्चुअली वन, who takes on the form of Sagun Sakar Roop for his devotees and gives darshan to them in their adoration form. By virtue of its ultimate quality, the Supreme Soul is everywhere in Nirguna formless form, while experiencing the Sagun Sakar Roop of the Nirguna formless divine being
all the differences vanished. That is, the unity of supreme divine soul and soul was achieved, and the soul came to know the formless form of the supreme divine soul. He forgot how the eternal qualities of God appear in that nirguna formless form, and one does not understand when the speed of the mind slows down due to being fascinated by seeing the sagun sakar roop of the God. This is called Samadhistha. Rakhuma Devi's husband Vitthal and Nan's child Krishna is my father, and he is the one who will exist before the creation of this universe and also after the end. The one and only Supreme Soul who pervades the entire universe is Sanatan. Sanatan means eternal. Ram Krishna Hari.